बोरिवलीत भाजपतर्फे तिरंगा रॅलीचं आयोजन। ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर भारतीय सैन्याच्या सन्मानार्थ संपूर्ण देशात तिरंगा यात्रा काढली जाते। बोरिवली विधानसभा आमदार मनीषा चौधरी यांच्या नेतृत्वाखाली बोरिवली येथे तिरंगा रॅली काढण्यात आली। शेकडो लोक तिरंगा ध्वज घेऊन होते, तर माजी सैन्याच्या कर्मचाऱ्यांनीही या यात्रेला आपली हजेरी लावली। काय सांगाल, आज तिरंगा यात्रा काढण्यात आलेल्या, तसेच पोलीस अधिकारी त्यांना आणि आर्मीचे जवानांना देखील सत्कार करण्यात आला, काय सांगाल? बेलगाम इथे जो आमच्या 27 माता भगिनींचं सिंदूर पुसणं आणि आतंकवादी हल्ले जे होत होते, त्याला आमचे देशाचे यशस्वी पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदीजींनी गोळीचा दबा तोफेने दिला आणि त्या ह्याच्यामध्ये जल, थल आणि वायू ह्या तिन्ही नौसेनांनी ज्या कामगिरीमुळे आतंकवाद्याचा जिकडे ट्रेनिंग सेंटर होत होतं अशा पाकिस्तानच्या सर्व छावण्या ह्या उद्ध्वस्त करून टाकल्या। आणि आज ज्याप्रमाणे आमच्या माजी सैनिकांनी व्यथा सांगितली, आमच्या पोलिसांनी व्यथा सांगितली की कशा पद्धतीने आतंकवादी आपल्यावर ते हमले करतायत आणि त्याला जबाब भारतीय सेना कशी देते, आणि भारतीय सेनेच्या सन्मानासाठी आणि देशप्रेमासाठी आज आम्ही ही तिरंगा यात्रा आणि ऑपरेशन सिंदूर ह्यासाठी सर्व लोक आज देशभक्तीसाठी रस्त्यावर आले। हे करत असताना आमचे जवान जे माझ्या विधानसभेमध्ये राहतात, निवृत्त आहेत, ह्यांचा सन्मान सुद्धा आम्ही आज केलेला आहे। त्याचबरोबर आज आम्ही आपल्या ज्या 2 शेरणी म्हणजे सोफिया कुरेशी आणि आमची ही विंग कमांडर योमिका सिंग, ह्या दोघी, त्याचबरोबर भारत माता, आणि उत्स्फूर्त रीतीने लोकांनी तिरंगा यात्रा यशस्वी केलेली आहे। आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज ह्या प्रांगणामध्ये त्यांच्या आशीर्वादाने आज आम्ही ह्या सर्वांचं इथे सन्मानित केलंय। सर्व देशप्रेमी राष्ट्रप्रेमींचं मी इथे धन्यवाद व्यक्त करते। आणि ह्याचप्रमाणे सर्व समाज एक होऊन आम्ही हिंदुस्थानी आहेत ही एकता ही आज आपल्या इकडे दहिसरमध्ये दाखवून दिलेली आहे। आणि त्यासाठी भारताच्या सीमेवर लढणाऱ्या माझ्या सर्व जवानांना, मग ते वायुदलातील असतील, जलदलातील असतील की थळदलातील, ह्या सर्वांना माझा मानाचा मुजरा। जय हिंद। नमस्कार, मैं हूँ विंग कमांडर योमिका सिंह, भारतीय वायुसेना की एक अधिकारी। हम आकाश में उड़ते हैं, लेकिन हमारा दिल हमेशा भारत माता की सेवा में होता है। ऑपरेशन सिंदूर हमारी ताकत, हमारी तकनीक और हमारे साहस की पहचान है। हमने सिर्फ दुश्मन को हराया नहीं, बल्कि ये भी दिखाया कि भारत अब चुप नहीं बैठता। हमारी सीमाएं सुरक्षित है क्योंकि हम हर समय तैयार है। जय हिंद, वायुसेना को सलाम। क्या फीलिंग कर रहे हैं? मुझे ऐसे लगा है कि मैं खुद ही एयर विंग कमांडर हूँ। क्या कहना चाहिए उनको? बहुत ही प्राउड फील हो रहा है। मी सोफिया कुरेशी बनली आहे आणि सोफिया कुरेशी ऑपरेशन सिंदूर मिशनसाठी कमांडो होती, कॅप्टन सोफिया कुरेशी। और मैं कर्नल सोफिया कुरेशी, भारतीय स्थल सेना से। ऑपरेशन सिंदूर एक मिशन नहीं था, वो भारत की शान थी। हमने बताया कि जो आंखें भारत की तरफ उठेंगी उसे हम झुकाने नहीं, मिटाने आए हैं। सेना का हर जवान भारत माँ की सिंदूर को रक्षा करने के लिए अपना जीवन समर्पित करने के लिए तैयार है। और मैं उसी वर्दी की शपथ लेके कहती हूँ, मैं देश के लिए जीती हूँ और देश के लिए मरती हूँ। जय जवान, जय हिंदुस्तान। मैडम, क्या फीलिंग कर रहे हैं? बहुत अच्छा फील कर रही हूँ, बिकॉज ऑफ ऐसा कैरेक्टर फील करने के लिए बहुत प्राउड फील कर रही हूँ। महाराष्ट्रातील ताज्या
ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।